कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुनौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवभक्ते विमुक्तये अद्वैतमार्गी हरिभक्तश्रेष्ठ कृष्ण शिष्यो विजयन्महत्सु दाता प्रशांत सुधीरेव ज्ञाता अभ्यास प्रेमी अचलो विपत्सु सच्शीलवाहन नित्यवारी करस्य जनप्रिय प्रिय जनभ्य मार्गा सुब्रह्मचारी विनोती दांत हे मारुत्युभ्यं वरोहि सर्गा। आजचा मी घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 2 62 आणि 63. तत्पूर्वी माझ्याकडे आलेली ही प्रवचन म्हणता येणार नाही, अनुवाद आहे हा माझा. प्रवचन मोठ्यांचं असतं. आम्ही अजून विद्यार्थी दशेत आहोत, महाराजांच्या छत्रछायेत आहोत. जे महाराजांनी आम्हाला सांगितले ते सांगण्याचा फक्त प्रयत्न आहे. काय चुकलं तर सांभाळून घ्या. त्या तत्पूर्वी ह्या सोहळ्याचं निमित्त की मोठ्या गुरुदेव महाराजांचा हा 6वा पुण्यतिथी सोहळा आहे. ह्या सोहळा म्हणजे आपण लग्नाचा सोहळा पाहतो, पण असा सोहळा स्वर्गी नाही. आणि ह्या स्वर्गी नाही म्हणायचं म्हणजे कसं, इथे जे सुख मिळतं ते असं सुख कुठेच मिळत नाही. प्रत्येक कार्यक्रमात सुख आहे. सकाळी पारायण, दुपारी प्रवचन, संध्याकाळी नाना महाराजांचं एवढं सुंदर काय ज्ञानसत्र होतं, नंतर कीर्तन आणि भोजन, त्याच्यावर भोजन असते. भजन आणि भोजन दोन्ही होतं. आणि एवढं घरीसुद्धा माहेराला जाऊनसुद्धा मनुष्याला सुख प्राप्त होत नाही, एवढं इथं येऊन सुख होतं. माहेरापेक्षा पण जास्त इथं महाराज आमचे लाड करतात असं म्हणायला हरकत नाही आहे. आता त्यानिमित्त हा माझ्याकडे आलेला हा दुसऱ्या दिवशीची सेवा आहे. मी घेतलेला श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसक संगस्तेषुपजायते संगात संजायते कामक कामात क्रोधो बिजायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. आता हा श्लोक सांगितला. हा श्लोक 2 श्लोक एकदम का घ्यायचे, एकच श्लोक घेऊ शकतो, पण ह्या 2 श्लोक काय आहेत, युग्म म्हटलं जातं. म्हणजे हे 2 श्लोक एकमेकांना धरून आहेत. एकमेकांचं त्याला सांगावं लागतं, एकमेकांशी त्यांचा संबंध आहे, म्हणून त्याला युग्म असं म्हटलं जातं. आता ह्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलंय, विवेक तर आधी मनुष्याला यावा लागतो, पण त्या विवेका अगोदर मनुष्य विषयात गेल्यानंतर तो खाली 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 कितपर्यंत खाली उतरतो ह्या श्लोकातने भगवंतांनी सांगितले. ध्यायतो विषयान पुंसक संगस्तेषुपजायते. विषयाचं नुसतं ध्यान सांगितले. आपल्याला विषय प्रत्यक्ष समोर पण नाही, त्याच्या ध्यानाने मनुष्य किती खाली जाऊ शकतो हे सांगितले. संगस्तेषुपजायते म्हणजे त्याचा नुसता संग आहे.
विषय प्रत्यक्ष रूपाने समोर असावाच लागत नाही. आता तुम्ही बघता, आता आज जेवणातच आपल्याला जिलबी होती. ज्या डायबिटीजवाली माणसं आहेत त्यांना पुष्कळ आवडते, पण काय आहे, प्रत्यक्ष समोर आहे तिथं तरी निदान विषय, पण त्याच्या नुसत्या आपल्याला खायची नाही, पण समोरून गेल्यानंतर त्याचं काय होतं, त्याचा विषयाची त्याला आवड निर्माण होती किंवा विषयासक्ती होती. हे असं सांगायचं इथं की विषय समोर नसला तरी, इथं विषय समोर होता, विषय समोर नसला तरी मनुष्याला काय होतं, त्याची आसक्ती निर्माण होती, म्हणजे त्याचा संग निर्माण होतो. आता संघात संजाय ते कामक, म्हणजे त्याच्यापासून काय होतं, काम निर्माण होतं. आणि काम म्हणजे काय, पहिले इच्छा निर्माण होते. आता इच्छा निर्माण होते, पहिली इच्छा ही छोटी असते, छोट्या मोठ्या इच्छा असतात माणसाला, पण तीच काम कशाला म्हटलंय, जेव्हा इच्छा मला हवं पण ते मला हवंच असं जेव्हा होतं, ती तेव्हा होती काम, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. तेव्हा माऊलींचं हे 7व्या अध्यायात बघा, माऊलींनी सांगितलेलं आहे की जेव्हा इच्छा मोठी होती, माझी ओवी पाठ नाही, मी बघूनच सांगणार आहे. ते तर इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची तारुण्य आली, ते तर द्वेषेसी मांडली वराढिक. आता हे इच्छा म्हणजे काय, कुमारी अवस्था सांगितलं, इच्छाला कुमारी अवस्था सांगितलेले. कुमारी अवस्था म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञात की छोटे मुली असतात तोपर्यंत तिला काय म्हणतो आपण, कुमारी आहे. ती थोडी मोठी झाली की ती काय झाली, तारुण्य अवस्थेत झाली. तसं कामना ही काय झाली, इच्छा म्हणजे फक्त मला हे हवं असं जर म्हटलं, आपण टी व्हीत जाहिरात बघतो की हे आहे की हे मला मोबाईल हवा आहे. पहिला काय होता, छोटा मोबाईल होता, मनुष्य त्याच्यात भागून घेत होतो, पण टी व्हीत जसं जसं मोठा आला त्याच्यात पण नवीन नवीन प्रकार आले, ॲपल आला. मनुष्याला स्वतःला आहे का, ज्या आहेत त्याच्यात त्याला हे नाही आहे, सुख नाही वाटत, त्याला मोठ्या गोष्टीचे हे होते लगेच विषयासक्ती. हवं म्हटलं की इच्छा, मला हवंच म्हटलं की ती झाली कामना झाली, ती कामना झाली. त्याच्यामुळे काय म्हटलेत माऊली, इच्छा येते, कामना पूर्ण होते. आता पुढे काय सांगतात, ती कामना झाल्यानंतर काय झाले, त्याच्यापासून ती जर मिळत नाही म्हणजे कसं, अनुकूल प्रतिकूल कधी असतं. अनुकूल असलं तर त्याला मिळाले तर आनंद होतो, पण त्याच्यापेक्षा परत जास्त मिळवण्याची त्याला काय होती, इच्छा उत्पन्न होती. पण जर नाही मिळाली तर काय होतं, प्रतिबंध आल्यानंतर त्याला क्रोध उत्पन्न होतो. क्रोध उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या प्रतिबंध आला म्हणायचा, क्रोध उत्पन्न झाला की लगेचच त्याला प्रतिबंध आल्यामुळे त्याचं काय झालं, अविवेक त्याचा जागृत झाला. आता अविवेक म्हणजे काय, मनुष्याला योग्य काय अयोग्य काय हे कळण्याची काय होती, इथं बुद्धी नष्ट होती. तो पाहिजे तसा स्वैराचार करतो, म्हणजे सद्विवेक बुद्धीच हरवून बसतो. इथे त्याला काय, क्रोध आल्यानंतर आपण काय शिकलोय, असं नाही आहे की त्याला काही ज्ञात नाही आहे. तो गुरूंकडे त्यांनी उपदेश घेतलेला आहे, त्याला माहिती आहे की काय विवेक म्हणजे काय, पण क्रोध इतका मोठा आहे की तो काय करतो, तिथनं पुढं ते हरवून बसतो की त्या विषयात तो इतका गुंतून जातो. म्हटलेलंच आहे, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाती, असं म्हटलेलंच आहे माऊलींनी. म्हणजे विषय इतकं माणसाला वेडवून घेते. आणि त्या क्रोधात भवती समूहा, पुढं सांगितलंय काय होतं, क्रोध आल्यानंतर ते समूह होतं. आता समूह होतं म्हणजे काय, तो त्याच्याकडं त्याला ओढून घेतो, मग त्याला हवंच. आणि समूह निर्माण झाला की स्मृती विभ्रमा, त्याच्या बुद्धीचं काय होतं, स्मृती निघून जाते, काय योग्य काय अयोग्य काय त्याला हे होत नाही, जे हवं ते हवंच असतं. स्मृती विभ्रमा, आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश हो, स्मृती गेली की काय होतं, त्याच्या बुद्धीचा नाश होतो. बुद्धिनाश होतो म्हणजे सद्विवेक बुद्धी तो घालवून बसतो. आणि बुद्धिनाश झाल्यानंतर काय आहे, बुद्धिनाशात प्रणश्यती, म्हणजे इथपर्यंत की ते काय अयोग्य काय नाही अयोग्य इथपर्यंत त्याची खालची पातळी जाते की मनुष्याला ते कळत नाही की आपण कुठल्या पार अधोगतीला चाललेलो आहे. भगवंतांनी सांगितले त्यासाठी काय विषय कसे आहेत, तर विषयाच्या ज्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. अहो विषयच असे आहेत की त्या विषयाच्या ठिकाणी सुख असं नाहीच का, तर त्या विषयाच्या ठिकाणी बरेच काय आहेत, दोष आहेत.
विषयाच्या ठिकाणी अनित्यता आहे, सातिशयता आहे, दुःख मिश्रित सुख आहे. आणि दुःख मिश्रित सुख असल्यामुळे एक गोष्ट प्राप्त झाल्यानंतर माणसाला काय वाटतं की ती तोपर्यंत अंतःकरण त्याचं स्थिर राहतं. पण अंतःकरण स्थिर झालं पण त्याला आनंद मिळाला का? नाही. तो विषयाचा आनंद झाला, पण नंतर लगेच त्याला दुसऱ्या गोष्टीत आनंद मिळवण्याचं हे वाटतं की आता हे प्राप्त झालं, मला ते कधी प्राप्त होईल, असं म्हणून त्याला त्या विषयात काय होतं, विषयाकडे ओढ लागते. म्हणजे त्या विषयाच्या ठिकाणी तेवढे दोषच आहेत. पुढे माऊली सांगतात, तरी हृदय विषय स्मरती, तरी निसंगाई आपचे संगती, संगे प्रगटी मूर्ती अभिलाषाची. आता काय सांगितलंय, हृदयामध्ये विषयाचं स्मरण. माऊली सांगतात नुसतं स्मरण, आणि तरी निसंगाई आपजे संगती, संगे प्रगटी मूर्ती अभिलाषाची. आता इथं अभिलाषा म्हणजे काय सांगितलं, तर अविवेक, की अंतःकरण वृत्ती काय होती, त्या विषय वासनाकडे ओढली जाते आणि अविवेक उत्पन्न होतो तिथे. त्याला काय त्याची बुद्धीत काय योग्य आहे काय अयोग्य आहे काही त्याला स्मरण राहत नाही. मग त्याच्यामुळे नुसतं विषयाचं स्मरण झाल्याने पुढे माऊली म्हणतात, जे ते कामू उपजला ते तर क्रोध आधीचे आला. अहो काम जिथं उत्पन्न झालं, आत्ताच मी सांगितलं, काम म्हणजे काय, इच्छेचं मोठं रूप म्हणजे काम. अहो काम येताना एकटा येत नाही, किंवा ते क्रोध नंतर येतो आधी येतो असं पण नाही, संगच येतो. नाही झालं की क्रोध त्याच्याबरोबरच येतो. आता क्रोधी असे ठेविला समूह जाणे, त्याच्याबरोबर येताना लगेच समूह की ती गोष्ट मला प्राप्त व्हायलाच पाहिजे असं त्याचं ध्येयच असतं, की मला हे हवंच असं म्हटलं की त्यासाठी तो कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो मनुष्य. समूहा झाली व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहात जैसी. आता समूहा झाले व्यक्ती, इतकं त्याला त्या विषयाचा समूह की त्याची स्मृती पार नाश पावली. आता चंडवाते ज्योती म्हणजे काय, की चंडवात म्हणजे वादळी वारं. वादळी वाऱ्यामध्ये जसं आपण दिवा लावलेली ज्योत ती राहते का, ती लगेच विजून जाते. तसं तुमचा समूह झाला, त्या विषयाचं एवढं स्मरण झाल्यानंतर ती राहणार आहे का तुमची विवेकबुद्धी, ती लगेच विजून जाते. म्हणून माऊली म्हणतात, समूहा झाली व्यक्ती तरू नाशी पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहात जैसी. का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजासे ग्रासी, तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणी यासी. आता का अस्तमानी निशी, संध्याकाळी झाल्यानंतर जसा सूर्याचं तेज हे काय होतं, रात्र काय करते, ग्रासून टाकते. म्हणजे काय, आता तिची रात्रीला एवढं हे आहे का की चंद्राची किरणं ग्रासून टाकणे, पण तिथं माऊलींचं ते काय शब्द वैभव आहे की ते आपल्या बुद्धीपलीकडे आहे. पण महाराजांच्या कृपेने आपल्याला त्या शब्दांची फोड होते की का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी, तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियांसी. तसंच जशी रात्री सूर्याच्या किरणाला गिळून टाकते, तसे काय होते, विषयामुळे माणसाची स्मृतीभ्रंश फार गिळून टाकल्यासारखं होतं त्याला. आता पुढे काय सांगितलेलं आहे, विषय इतके मनुष्य विषयामध्ये व्याकुळ होतो की तो जातंद्या जरी असला, म्हणजे जन्मापासूनच आंधळा असला तरी तो विषयासाठी काय होतो, इकडे तिकडे पळतो. म्हणजे इथं माऊलींनी सांगितले, जैसे जातंद्या पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे, तैसी बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. म्हणजे जात्यंत माणूस सुद्धा त्या विषयाच्यासाठी इकडे तिकडे असा पळतो. यासाठी मनुष्याला काय केलं पाहिजे, सद्गुरू केले पाहिजेत. ह्या विषयांचं आपल्याला आपण सर्वसामान्य माणूस आहे, आपल्याला ह्याच्यापासून सुटका होत नाही. मग आपल्याला हे करण्यासाठी काय केलं पाहिजे. आता कसं आहे बघा, आपण थोडीच माणसं आहेत. ह्या वेळेस काय नेपाळ महाराजांनी सांगितलेच आहे, नेपाळ यात्रेमुळे मुळातच माणसं कमी आहेत. पण माणसं कमी असली तरी आता जेवल्यामुळे सगळ्यांनी जिलबी ताक सगळं खाल्ल्यामुळे सगळे जाऊन निवांत झोपलेत. मग आता त्यांना प्रवचनाचे हे आहे का, नाही. म्हणजे काय झाले, ते विषयात रममान होऊन झोपलेत जाऊन. आता थोडीफार आहेत जे आमचे पाठातले आहेत सांगायला हरकत नाही ते अगदी माझा कितपत अभ्यास आहे निदान बघायला तरी आलेत की माझं झालंय का नाही. खरं तर मी खरंच सांगते,
मी आता जे आठवल ते सांगते. मी विषय तर घेतलाय, पण महाराजांची कृपा आहे, जेवढं आठवते त्यांच्या कृपेने मी सांगते की विषय असे झाले की इतके माणूस त्याच्यामध्ये बुडलाय की त्यांना परमार्थ काय किंवा विषयात रममान झाल्यानंतर काय, मुळात आहे ना काय विषय हे कसे आहेत, मनुष्याला जगताच्या सत्यत्वाची काय भ्रांती आहे. त्याच्यामुळं काय झाले, विषय हे सत्य आहेत असं वाटतं, आणि विषय सत्य आहे असं वाटल्यामुळं काय झाले ते, आणि त्यात ते रमणीय असे वाटतात. मनुष्य त्याच्यात रमून जाते, आणि त्याच्यामुळं अनेक जन्माचे संस्कार असल्यामुळे तो मनुष्य काय झाला आहे त्याच्यामध्ये रमत चाललेला आहे, आणि सत्यत्वाची त्याला जोड लागलेली आहे. पण हे जगत सत्य नाही हे कळण्यासाठी, हे मिथ्या आहे हे कळण्यासाठी सद्गुरू लाभावे लागतात, आणि त्याच्यापुढे हे विषय कसे आहेत हे कळतं आपल्याला. पण हे कळण्यासाठी खरंच आपलं अहोभाग्य आहे की आपल्याला महाराज भेटलेले आहेत. या विषयापासून कसं कसं एकदम तर आपण जात नाही, हळूहळू ढाळेच आहे आपलं पण काम. एकदम विषया प्रवृत्ती माणसाची होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हळूहळूच जावं लागेल. मग ऐसी स्मृती घडे मग सर्वता बुद्धी अवघडे, ते तर समूळ हे उपडे ज्ञान जातं. मग स्मृती हे झाल्यानंतर बुद्धी काय होती, अवघडल्यासारखी होते, आणि तिथं ज्ञान जे आहे ते काय होतं, माणसाचा स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंश झाल्यानंतर मनुष्य कुठपर्यंत जातो, आधीच मी सांगितलं की त्याला कळत नाही आपण काय करतोय काय नाही करत आहे. आणि त्याच्यामुळे ह्यासाठी मनुष्य काय करतो, वाईट झालं की ईश्वराला दोष देतो की माझ्याच नशिबात काय असे. पण काय आपले पूर्वजन्माचे संस्कार असतात, किंवा आपण मनुष्य कसा आहे प्राणी कर्मसापेक्ष आहे, मागच्या केलेल्या कर्मानुसारच त्याला जन्म प्राप्त होतो. त्या मनुष्य हे विचार करत नाही, सगळा दोष काय करतो ईश्वराला देतो. आपल्याला माऊलींनी सांगितले, मनोनी भोग्य जे त्रिशुद्धी न चुके, बुद्धी होणाऱ्यासारखे ठाके, ऐसी माझ्या कपाळी पिटावे लोके, ते लाटेल काया, असं सांगितलेलं आहे. पण काय आपल्या जे भोगात आलेलं आहे, मागं जे कर्म केलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला काय होतं, आपल्याला भोग भोगायला येतात. आता भोग भोगण्यात मनुष्य काय, भोग भोगण्यात मनुष्य परतंत्र आहे का, तर मागं केल्यानंतर कर्म जे आपण कर्म करण्यात काय स्वतंत्र आहो, यत्किंचित स्वतंत्र आहो. कारण की काय मागं जे आपण कर्म केलेले त्याप्रमाणेच आपल्याला जन्म मिळतो. ईश्वर कुठं स्वतंत्र आहे, तर आपल्याला जन्म देण्यात ईश्वर स्वतंत्र आहे. आपण कुठल्या कुळात जन्माला घ्यायचं, कुणाच्या उदरी जन्म घ्यायचा, कुठल्या योनीत जन्म घ्यायचा, इथे ईश्वर स्वतंत्र आहे. पण ज्यामध्ये आपल्याला मिळाला आहे जन्म, तिथं कर्म करण्यात आपण स्वतंत्र आहोत. पण कर्म केल्यानंतर भोग भोगण्यात आपण स्वतंत्र नाहो, कारण की आपण कर्म करताना कशा प्रकारचे कर्म केलेत हे आपल्याला माहिती नसतं. आपण काय करतो, कर्म कधी कधी चांगलं करायला जातो, पण ते काय वाईट होतं त्याच्यातनं. त्याच्यामुळे ना मनुष्याने ना कर्मात आपलं करताना चांगलंच कर्म करावं, पण मनुष्याला ते कळत नाही. ते प्राप्त करण्याची काय असते त्यांना, विषय प्राप्त करण्याची त्यांना ओढ असते. त्यामुळे माऊलींनी सांगितलेलं आहे तिथे की हे ईश्वराच्या अधीन आहे. आता मनुष्य म्हणतो की तो मनुष्य खूप ज्ञानी आहे, मग तो ज्ञानी आहे तर मग तो देव होऊ शकतो, पण तो देव होऊ शकत नाही का, ईश्वर सर्वज्ञ आहे. मग आपण स्वतः सर्वज्ञ आहोत का, आपल्याला सगळ्यांच्या हृदयातलं कळतंय का, ईश्वराला एकाच काळी सर्वांच्या हृदयातलं कळतं. तसं आपल्याला एकाच काळी कुणाच्या हृदयात आपल्याला आपल्या हृदयात काय चाललंय ते कळत नाही पटकन, की आपण हे केलंच पाहिजे, आपण परमार्थ केला पाहिजे, हे मनुष्याला कळत नाहीये. मग आपल्याला दुसऱ्यांच्या हृदयातलं कसं कळेल. म्हणून मनुष्य कधी ईश्वर होऊ शकत नाही. मनुष्य ब्रह्म होऊ शकतो बरं का. तुम्ही ज्ञान प्राप्त करा, ज्ञान प्राप्त केल्यानंतर मनुष्य काय होऊ शकतो, ब्रह्म होऊ शकतो, पण मनुष्य ईश्वर होऊ शकत नाही. आपल्याकडे तेवढी सत्ता नाही हो. ईश्वर सगळ्या जगताचा नियमक आहे. काय त्याला उत्पत्ती स्थिती लय हे सर्व तो करू शकतो. आपल्याला आपलं घरचा संसार सांभाळता येत नाही, ईश्वर सगळ्या जगाचा संसार सांभाळतो. ईश्वर समष्टी आहे. समष्टी आहे म्हणजे काय, त्याची उपाधी माया आहे, आणि आपली काय आहे अविद्या आहे, आपलं अज्ञान आहे, आपल्या पुरतीच आहे. भगवंताची माया आहे, आपल्याला आपली माया सुटेना झाली आहे. भगवंताच्या मायेचा अंत आपण देऊ शकत नाही.
त्याच्यामुळे आपण ईश्वर होऊ शकत नाही, आपण ब्रह्म होऊ शकतो. मनुष्याचं कसं आहे, मनुष्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आता थोडंसं आलं की काय वाटतं, मला खूप काही आलं, आणि ह्याच्यात तो हुरळून जातो. हुरळल्यानंतर काय होतं, त्याचं परमार्थाकडं थोडं लगेच दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष झाल्यामुळे आहे तर अभ्यास पुरेसा वाटतो त्याला, आणि त्याच्यावर तो कीर्तन प्रवचन करायला लागतो. कीर्तन प्रवचन केल्याने काय होतं, तिथं पैसा मिळतो. ह्या पैसा मिळाला, हा सगळा जगाचा खटाटोप त्यासाठीच चालला आहे. कशासाठी? पैसा. आता विषय प्राप्त करायचे म्हटल्यानंतर अर्थ लागतोय, अर्थ म्हणजे पैसा लागतोय. आता त्यासाठी एक आपलं श्लोक आहे, अर्थाना मार्जने क्लेशा तथैव परिपालने अय्यम दुःखा वय्यम दुःखा दिगर्थान क्लेशकारिणी. काय एवढं सगळं मिळवण्यासाठी आहे, सगळं सुख प्राप्त करण्यासाठी काय आहे, मनुष्याला पैसा लागतो, आणि त्या पैशासाठी मनुष्य खूप 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 कष्ट करतो. खूप कष्ट केल्यानंतर स्वतःला विचारून बघा बरं, तुम्हाला सुख प्राप्त आहे का? अहो माऊलीच म्हणतात हे, नाही तुकोबारायांचं हे की सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. कुणाला विचारा तुम्ही सुख बरं आहे, मला तर काय सांगायला नको, एवढं दुःख आहे, असं तो लगेच म्हणतो. त्याच्यामुळे मनुष्य सुखी असं कुणीच म्हणत नाही मी सुखी आहे म्हणून. मग सुखाची आणि दुःखाची तुलना करायची म्हटलं तर असंच म्हटलं जातं की सुख जवळ पाडे आणि दुःख पर्वता एवढे. मग आता सुखी कोण म्हणायचं? मग सुखी म्हणायला मग तुम्ही परमार्थ करा. अहो हे काय आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची काय आहे, प्राप्ती आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला लगेच मोक्ष, असं नाही म्हणत आम्ही लगेचच मोक्ष प्राप्त होतो. पण हे होण्यासाठी सद्गुरू लाभल्यानंतर तो आनंद आम्ही अनुभवतो, पाठात तरी अनुभवतो. आम्हाला किती वेळ जरी पाठ चालला ना तरी आम्हाला फार आनंद वाटतो की महाराज जे शिकवतात ते आम्हाला थोडं तरी कळते. त्याच्यातनं आम्ही घरी गेल्यानंतर थोडासा अभ्यास करतो. अभ्यास केल्यानंतर की खरंच ह्या जगताचं मिथ्यात्व काय आहे, जगताचं मिथ्यात्व काय आहे हे कळतं. सॉरी बरं काय. त्याच्यामुळं मनुष्याचं काय, विषयात जास्त ध्यान आहे. आता कसं आहे, विषयाचा पडीपाडू, विषय विषाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो होय गोडू जीवासी झाला. मनुष्याला काय, परमार्थाची ओढ फार कमी असते बघा. आपण एखाद्याला म्हटलं ना चला इकडे सप्ताह आहे, तर तो लवकर येत नाही. पण तुम्ही पिक्चरला म्हणा चला, अहो त्याचं हातातलं काम ठेवून लगेचच निघतो तो. म्हणजे परमार्थाची गोडी अशी पण कलियुगात मनुष्याला देवाची आवड कमी आहे. मग त्याच्यामुळे माऊलींनी किती अगोदरच लिहून ठेवले की गोड विषय लागे कडू, म्हणजे परमार्थ हा किती गोड आहे, त्याच्यात करत करत गेल्यानंतर कळतं की ते आनंद किती आहे. पण मनुष्याला काय झालेलं आहे की त्याच्यात आनंद वाटेनासा झालेला आहे. पुढे माऊली म्हणतात, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी, तैसा पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. आता म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलुंगी लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुना पुरा शके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन गिवसित पावे. माऊली काय म्हणतात, नुसतं विषयांचं ध्यान जरी केलं ना तरी ते मन नुसतं भरकडत राहतं. अहो हे मनच काय आहे, आपल्याला बंधाला आणि मुक्ततेला कारण आहे. त्याच्यामुळं काय मन एक गोष्ट सांगितली जाते बघा, एक मनुष्य महाराजांनीच सांगितलेली आहे. एक मनुष्य गुरूंकडे आला, अहो रोज म्हणतो की मी तुमच्याकडे येईन पण अभ्यास शिकायला, पण मला होतच नाही, माझी मुलं बाळं संसार असं तसं. ते म्हटले असं कसं, तू सोडून येऊ शकतोस? नाही म्हटले येऊ शकत नाही. ते म्हटले उद्याच्याला ये तू. बरं म्हटले उद्या ह्याचा उपाय सांगा म्हटले. महाराज तुम्ही मला उपाय सांगा. मग ते म्हटले उद्या ये. महाराजांनी दुसऱ्या दिवशी काय केले, तो मनुष्य यायच्या टायमाला खांबाला घट्ट मिठी मारून बसले. ते म्हटले अहो महाराज तुम्ही असे खांबाला घट्ट मिठी का मारलेली आहे, सोडा ती. तुम्ही सोडली तर ते म्हटले नाही खांब मला सोडत नाही आहे. ते म्हटले असं कसं, खांब कसा तुम्हाला धरून ठेवेल, तुम्ही मिठी सोडा ना. मग ते खांबाचं काय हे, नाही म्हटले ते खांबच मला सोडत नाही आहे. ते तुम्ही हात सोडला तर ते काय होईल, तुमची मिठी सुटेल. अरे म्हटले मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुझा संसार तूच बांधून घेतलेला आहे, तू कुणी तुला बांधलेलं नाही आहे.
मुक्त होता परी बळेबद्ध झाला. बरोबर आहे का नाही? घेऊन या छंद माझे माझे असं झालेलं आहे तिथं. त्याच्यामुळं काय झालं, माझं माझं म्हणून माणसाने काय झालं, स्वतःला बद्ध करून, तो स्वतः नित्यमुक्त आहे हो, पण आपण स्वतःला बांधून घेतलेलं आहे, बांधून घेतलेलं आहे. ह्यासाठी पुढे काय तुकोबाराय म्हणतात, ह्यासाठी आपल्याला आपल्या कर्मानुसारच हे विषय आपण प्राप्त केल्यानंतर पुढं काय होतं, विषय प्राप्त हे होतं कर्मानुसार. ओळखला हरी धन्य तो संसारी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धीसहित. मोक्षा लावी पिसे, मोक्षा लावी पुसे, कोणतया पुसे, दिले राज हंसे कोण पाणी. काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. पुढे माऊली काय म्हणले, केले ते झाले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. म्हणजे आपण जे कर्म करतो तेच भोगा आले, हे सांगण्याचं मूळ कारण आहे. उपजले मेले ऐसे किती. बरोबर आहे का नाही? एका जनार्दनी यातायाती, एका जनार्दनी यातायाती, एका जनार्दनी यातायात, सुखाची विश्रांती हरिसंगे. त्या मनुष्याला काय होतं की जे कर्म केलंय ना त्याप्रमाणेच मिळतं, असं एकनाथ महाराजांनी पण सांगून ठेवलं. अहो सगळ्याच संतांची तशी प्रमाणं आहेत की आपण जसं कर्म करतो, अहो कर्म करायला काय होय, विषयच कारणीभूत ठरतात. हे सांगायचं कारण आहे की विषय जसं मनुष्य घेतो ना त्याप्रमाणेच त्या मनुष्याला काय होतं, कर्म प्राप्त होते. आणि त्या कर्मानुसार पुढे काय होतं, मनुष्याला योनी प्राप्त होती. त्यामुळे आपण करतानाच कर्म चांगले करावं, विषयाकडं फार ओढ ठेवू नये. पुढे काय सांगितलेले आपलं माऊली असं म्हणतात, तेवी जागता जवळ असीजे, तेवी जागता जवळ असीजे, ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेळू देखीजे तेची स्वप्न. आपण जे बघतो रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतो. आता बघा तुम्ही, आपण इथेच आहोत, आपल्याला रात्री झोपलं की निवांत झोपतो का, तर आपलं दिवसभर काय चाललंय, परमेश्वराचं चिंतन चाललेलं आहे. आपल्याला झोपेला आडकाठी यायला काहीच कारण नाही, पडल्याबरोबर आपण झोपतो. पण घरी गेलो की हे काम ते काम, हे कधी होणार ते कधी होणार, माझी मुलं बाळं मोठी कशी होणार, त्यासाठी एवढं कमवलं पाहिजे, हे केलं, सतत ते चिंतन, ते भय असतं. त्याच्यामुळं काय होतं, मनुष्याला झोपही नीट लागत नाही. आणि त्याचं स्मरण, आणि त्याचं स्मरण असल्यानंतर काय होतं, तेच स्वप्न पडतं. म्हणून माणसाने सांगितले तेच स्वप्न पडतं. म्हणजे काय, जागता जवळ असीजे, डोळा ध्यानी भावना भावीजे, म्हणजे सारखं त्याचंच ध्यान आहे. मग आता तुम्ही सांगा, जर तुम्ही आयुष्यभर जर संसाराचं चिंतन केलं तर मरताना तुम्हाला भगवंत आठवेन का? तर तुम्हाला सुरुवातीपासूनच भगवंताचे चिंतन केलं पाहिजे. म्हणून माऊलींनी काय सांगितलेलं आहे, तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाचे वेळे फारो लागे. जर तुम्ही जिवंत असताना, आता मनुष्य काय म्हणतो, आमची काय वेळ आहे का, अजून अहो आम्ही तरुण आहे, आमचं काय भगवंताकडे जायचं वेळ नाही, आमचं अजून कामाचं पडलं. अहो पण तुम्ही सुरुवातीपासून जर केला, परमेश्वराचं भगवंताचंच नामस्मरण केलं, हे केलं, तर तुम्हाला मरताना तुम्हाला भगवंत आठवेल. तुम्ही आयुष्यभर जर संसार 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 करा आणि मरण्याच्या वेळी तुम्हाला भगवंताचं नाव कसं येईल, नाहीच येणार. कारण की भगवंत पण वाट बघत असतो की कारण माझ्याकडे, भगवंताला पण आतुरता असते भक्ताची. पण भक्तच जर नाही गेला तर भगवंत काय करणार, तो फक्त काय हात घेऊन उभा असतो. पण आपणच नाही भगवंताकडे गेलो तर तो कसा आपल्याला कडेवर उचलून घेणार. आई कशी मूल तिकडून येताना हात पसरून उभी असते, ये बाळा मी तुला कडेवर उचलून घेते, पण भगवंत पण तसाच लढीवाळपणे उभा आहे. पण आपण काय, आपण तिकडे जातच नाही, नाही अजून मला वेळ आहे, मला वेळ आहे अजून अहो पण आता काय झालं आहे, कलियुगात मनुष्याचं आयुष्य 60 खूप झालं आहे आता, असं झालेलं आहे. मग कधी परमार्थ करायचा हे मनुष्याने ठरवलं पाहिजे. त्यासाठी मनुष्याने आतापासूनच, मोठ्या महाराजांचं हे की परमार्थात जायला मुहूर्त कधीचा, ज्या क्षणी विचार येईल तोच तुमचा मुहूर्त, असं मोठ्या महाराजांचं वाक्य आहे. की मनुष्य म्हणतो नाही आम्हाला जायला कधी नाही, विचार आला तोच मुहूर्त. त्या मुहूर्त बघून परमार्थ करायचा नसतो, ज्या क्षणी आपल्याला हे झालं त्या क्षणी आपण त्या परमार्थात जायचं असतं. मग तो बसलेलाच आहे हो, आपलं स्वागत करतोय.
त्याच्यासाठी आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे आधी. त्या गेल्यानंतर तो आपल्याला उचलून घेणार हे 100%, कारण की त्याला आतुरता आहे भक्ताची. पुढे हे तुकोबारायांचा पण एक अभंग आहे. काय, एक मिनटं. आता तरी पुढे हाची उपदेश तुकोबाराय सांगतात. तुका तरी तुका आता तरी हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, काय करा काय फार शिकवावे. म्हणजे आता आपल्याला लाभ कशातनं होणार आहे हे सुद्धा मनुष्याने आधी त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्याला संसार करून लाभ होणार आहे का परमार्थ करून लाभ होणार आहे ह्याचं चिंतन सुद्धा मनुष्याने केलं पाहिजे. की देवाचं चिंतन केल्याने काय होणार आहे, आपल्याला हा लाभ फार मोठा आहे हे मनुष्याला कळलं पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे तसं. तुकोबा सगळ्यांचेच प्रमाण तसे आहेत की आपण केलेलं हे फार काय परमार्थ केल्याने आपल्याला काय होईल की परमानंदाची प्राप्ती होईल. म्हणजे आपण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकू शकतो. जन्ममरणाचा फेरा हा फार अवघड आहे की 9 मास उकडावं लागतंय आईच्या उदरामध्ये. त्यामुळे काय ते फार कठीण आहे यातना, पण ते मनुष्याला आता कळत नाहीत. काय पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जठरे शयनम, की परत परत तेच कर्म करायचं, विषयाच्या अधीन जायचं, परत जन्माला यायचं. म्हणजे मनुष्य इतका हे झालेला आहे की तो परमार्थाकडे आता वळेनासाच झालेला आहे. म्हणून सांगितलेलं आहे. आता ही केलेली सेवा, मी एवढंच बोलते. काय बोलू का? किती 15 मिनिट आहेत. बरं. महाराज म्हणतात ते बोला थोडंसं. आता काय थोडं बोलते. विषयाला सरूनच सांगते की विषय जर असे असले तर काय विषयाच्या ठिकाणी मनुष्य इतका रममान होतो की रममान झाल्यानंतर त्याला भल्या वाईटाचं काही कळत नाही. मग विषय आपण कोणते निवडावे किंवा कर्म कोणते करावे हे मनुष्याला स्वातंत्र्य. मग आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर मग आता मी ईश्वर आणि ह्याचं सांगते तुम्हाला, मनुष्याचं. ईश्वर आणि मनुष्यामध्ये काय हे फरक आहे तर ईश्वर मी पहिलं सांगितलं तो जगाचा नियामक आहे. आपण काय नियम्य, म्हणजे काय आपल्याला एक चाकोटी ऐकून दिलेली, आपण त्याप्रमाणे वागत राहतो. सकाळी उठायचं, हे करायचं, आपलं कर्म करायचं, कामाला जायचं. म्हणजे आपण जे दिलेलं आहे कर्म, ते कर्म आपण त्याच्या बाहेर जात नाही. ईश्वर स्वतंत्र आहे. आपण स्वतंत्र आहे का? आपण स्वतंत्र नाही. आपण किंचित स्वतंत्र आहे. कशात? कर्म करण्यात. आणि भोग भोगण्यात मात्र पूर्णपणे परतंत्र आहे. भगवंत देतो ते आपण भोगतो, पण आपण कर्मामध्ये स्वतंत्र आहोत. पुढे ईश्वराचं काय? ईश्वराची उपाधी समष्टी आहे किंवा माया आहे, आणि आपली उपाधी काय आहे? अविद्या आहे. अविद्या असल्यामुळं काय झालेलं आहे, आपल्याला आवरण आहे. आपल्यावर आवरण असल्यामुळे आपल्याला काय होतं, मल विक्षेप हे जायला पाहिजेत. मल विक्षेप गेल्यानंतर कालच नानाजींनी सांगितलेलं आहे की मल विक्षेप आपण घालवायचे असतात. ते दुसरे कोणी घालून जमत नाही. ते आपल्याला त्या काय ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला कळतो की आपला मल म्हणजे काय हो, पण पाप करण्याची वासना. आता आपल्याला कळतं की पाप करण्याची आपल्याला होती का पाप करण्याची वासना, की आणि पाप करण्याची आणि विक्षेप म्हणजे काय तर चंचलता, अंतकरणाची चंचलता आहे. जर मल विक्षेप गेले तर काय होतं, अंतकरण स्थिर होतं, आणि अंतकरण स्थिर झालं तर पुढे त्याच्यात विवेक उत्पन्न होतो. विवेक उत्पन्न झालं तरच वैराग्य उत्पन्न होतं, आणि वैराग्य उत्पन्न झालं आपोआप मनुष्य काय होतं, परमार्थाकडे वळतो. आणि त्यासाठी काही प्रयत्न करावा लागत नाही, आणि सद्गुरू फक्त भेटावे लागतात. सद्गुरू भेटले की मनुष्य काय होतो, आपोआप त्याच्यात तरला जातो. जसं काय आहे, सांगावं लागत नाही त्याला. आता भगवंताला मागायला जाताना काही आपल्याला काय मनुष्य जातो बरं का देवाकडं, मला हे मिळू दे, ते मिळू दे, खूप काही मागायला जातो. पण भगवंताला असं म्हणत नाही की भगवंता की मला
अत्यंत सुखाचे परमानंदाची प्राप्ती होऊ दे असं कधीच मागत नाही, किंवा मला समाधान लाभलेलं आहे हे माझं सुख कायम टिकू दे असं कधीच मनुष्य म्हणत नाही. पण मनुष्याला काय मागावे ना हे सुद्धा कळलं पाहिजे. त्यासाठी महाराजांनी आम्हाला कृष्ण आणि सुदामाची गोष्ट सांगितलेली होती. सुदामा आहे त्या अवस्थेत, सगळ्यांना सुदामाची गोष्ट माहिती आहे की सुदामा किती दरिद्र अवस्थेत होते आणि तसे श्रीकृष्णांना भेटायला गेलते भगवंताला सगळी त्यांची परिस्थिती माहिती होती. का तो सर्वज्ञच आहे, कुणाच्या काय हे सगळं आणि त्यांच्या सुदामाच्या बायकोनी सांगितलेले होते की तुम्ही भगवंताला जाऊन सांगा आपली परिस्थिती काय आहे, ते आपल्याला नक्कीच सहाय्य करतील. पण काहीच न मागणे आम्हा अनुचित असे सुदामाचं तत्व असल्यामुळे त्यांनी काहीच मागितलं नाही भगवंताला. पण भगवंताला काय माहीत नाही का, त्यांनी स्वतःजवळ पोह्याची पुरचुंडी पण बांधून आणली होती, ती सुद्धा त्यांना द्यायची काय वाटत होती, लाज वाटत होती. आता मनुष्याला काय झालं, कुठल्याही गोष्टीची लाजच वाटत नाही आहे, कुठल्याही गोष्टीची असं झालेलं आहे. पण तेव्हा ते आणलेला तो पोह्याचा प्रसाद द्यायला सुद्धा मला लाज वाटत होती. मग भगवंतांनी काय केलं की त्यांना माहिती होतं ते काय आणले बघू करून ते त्यांनी मागून घेतलं त्यांच्याकडनं आणि ते पोह्याचे सगळ्यांनी ते पोहे खाल्ले. आणि पण जाताना भगवंत काहीच बोलले, त्यांना चांगली यथोचित आंघोळ वगैरे घालून सगळं स्नान त्यांना हे करून चांगले वस्त्र दिले. पण सुदामा होते त्यांनी येताना काहीच त्यांचं होते ते सुद्धा वस्त्र तिथेच काढून ठेवले आणि त्यांचे वस्त्र जुने मळकट फाटके ते घालून ते परत आले. आणि येताना मात्र काय होतं, अशीच ती का त्यांची झालती, तर त्यांनी भगवानचं काय खाल्लेले होते लहानपणी जेव्हा ते शिक्षण आश्रमात राहत होते तेव्हा भगवंताचे काय खाल्ले होते, चणे खाल्ले होते चोरून. मग भगवंताचे चणे चोरून खाल्ल्यामुळे त्यांच्या वाट्याला ही दरिद्री आलेली होती. म्हणून सांगतानाच काय सांगतात महाराज, पण देवाच्या वाटणीचं, गावाच्या वाटणीचं आणि भावाच्या वाटणीचं कधीच खाऊ नये. आपल्याला ते दरिद्र पण कधी येईल ते सांगता येत नाही, म्हणून कुणाच्या वाटणीचं खाऊ नये, आपल्या कष्टाचं खावं असं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या कपाळावर जाताना काय लिहिलेलं होतं, श्री शया, येताना काय झालं, श्री यश असं त्यांच्या कपाळावर. का, श्री म्हणजे लक्ष्मी आणि यश म्हणजे त्याच्याकडे संपत्ती हात जोडून उभी आहे असं. मग सुदामा तर परत निघाले. ते सुदाम नगरीकडे आल्यानंतर त्यांना त्यांची नगरी ओळखायला आली नाही अशी भगवंतानी केली होती. मग त्यांना अगदी डोळ्यातनं असे अश्रू वाहू लागले. भगवंताला मागावं लागत नाही हो, ते आपाप देतो. मग आपण काय फाटकी झोळी घेऊन जातोय, मला भगवंता हे दे ते दे असं. भगवंताला काय मागावं हे सुद्धा मनुष्याला कळलं पाहिजे. म्हणून मनुष्याने काय मागावं, विषयासक्त होऊ नये. मनुष्य विषयासक्त होऊन भगवंताला गाडी दे, मला मुलबाळ दे, आमकं दे. अहो भगवंताने आपली जे दिलंय ना ते आपल्या कर्मानुसार आणि आपल्याला पचेल एवढंच दिलेलं आहे की त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही ह्याच्याच्याने. आणि आपली सहनशक्ती असते ना, म्हणून भगवंत आपल्याला त्याच्या सहनशक्तीनुसारच दुःख पण देतो. म्हणून जे देईल ना ते भगवंताने आपण आपला त्या स्वीकार केला पाहिजे. आता मी माझी सेवा पूर्ण करते. झालेली सेवा